या घडीची सगळ्यात मोठी बातमी सुरेश काही सेकंद थांबवते। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही ब्रेकिंग न्यूज आहे। आपण गेले काही दिवस सातत्याने फक्त एकच नाव ऐकतोय ते म्हणजे वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड। या वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पण मिळाली आणि त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। या केसमधलं हे सगळ्यात मोठं पाऊल आहे। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावा, त्याला मकोका अंतर्गत कारवाईत घ्या असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं जात होतं। देशमुख कुटुंबीय त्याची मागणी करत होते। परत एकदा सुरेशकडे जाऊया। सुरेश, मोठी बातमी आहे या प्रकरणातली, वाल्मिक कराडवर मकोका। वाल्मिक कराड याच्यावरती मकोका लावणं ही खरंच मोठी बातमी आहे। आता या अगोदर जर आपण बघितलं तर हत्येच्या प्रकरणामधले जे 7 आरोपी आहेत त्या आरोपीवरती 8 आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला होता। संघटित गुन्हेगारी आहे या संदर्भातील जे सबमिशन आहे ते न्यायालयाच्या समोर करण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने हा मकोका लावण्यात आलेला आहे। आज जरी माननीय न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावणी असली तरी वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत जी कारवाई झालेली आहे ही मोठी कारवाई समजली जात आहे। संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती खंडणी मागण्याचा प्रकार असेल, त्याचबरोबर हातपाय तोडण्याची भाषा बोलली गेली असेल आणि वाल्मिक कराड यांच्यावरती या अगोदरचे जे 14 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यामध्ये काही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे होते, त्यामध्ये काही हत्येचा प्रयत्न केलेले देखील गुन्हे होते आणि या संपूर्ण जे गुन्हे आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे त्याच पार्श्वभूमीवरती हा महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे आणि मोक्का अंतर्गत कारवाई जर केली जात असेल तर आता वाल्मिक कराड यांचा जो काही आपण आतापर्यंत म्हणत होतो की पाय खोलामध्ये आहे, पण साहजिकच जर यामध्ये आता मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली आहे तर वाल्मिक कराड यांचे इतर प्रकरणाच्या अनुषंगाने देखील त्याचा हात पण म्हणजे सुरेश वारंवार जे सांगितलं जात आहे की खंडणी प्रकरणात फक्त नव्हे तर हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याला आरोपी करा। आता मकोका लावल्यावर हत्या प्रकरणासंदर्भात सुद्धा काही विचार होऊ शकतो का? त्यात त्याला आरोपी केलं जाऊ शकतं का? जे न्यायालयाने ग्राउंड या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे ते ग्राउंडच्या आधारावरतीच हा जो मकोका लावण्यात आलेला आहे तो देखील तशाच पद्धतीने लावला गेला। त्या संदर्भामध्ये जी सूत्रांची माहिती आहे विशेष म्हणजे हत्येचा खंडणीचा प्रकार आणि खंडणीच्या प्रकारातून गंभीर हत्येचा प्रकार घडलेला होता, अॅट्रॉसिटीचा देखील प्रकार घडलेला होता आणि या संदर्भामध्ये धनंजय देशमुख यांनी काल आक्रमक आंदोलन केलं होतं, टाकीवरती चढून चोले स्टाईल आंदोलन केलं होतं आणि देशमुख कुटुंबाची मागणी होती की वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली जावी। तर संतोष देशमुख यांच्या पत्नीने देखील त्यांच्या जबाबामध्ये